आणि त्यामुळे हे खोटे आरोप आहेत. आणि रामदास कदम जे म्हणतायत ना, तुम्हाला माहिती आहे बाळासाहेब हयात असताना बाळासाहेबांनी स्वतःचे मोल्ड बनवले होते. आपल्याला माहिती आहेत हे मोल्ड. हे बाळासाहेबांच्या हयातीत बाळासाहेबांनी स्वतःच्या हाताचे मोल्ड बनवले होते. आणि हे मोल्ड कुठे ठेवले होते माहिती आहेत का? आपल्याला माहित असेल सहाराचं जे स्टेडियम झालं अंधेरीला सगळ्या क्रिकेट प्लेयर्सचं, त्यावेळेला हे मोल्ड तिकडे बनवले होते बाळासाहेबांच्या हयातीत. त्यानंतर हे मोल्ड उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री निवासी वर्षा बंगल्यामध्ये जिथे उद्धव ठाकरे बसायचे त्याच्या पाठीमागे ठेवले होते. हे मोल्ड बाळासाहेबांच्या हयातीत बाळासाहेबांनी बनवलेले मोल्ड आहेत. अच्छा, म्हणजे तो जो संदर्भ उद्धव ठाकरेंनी दिला की मी ठसे घेतलेले, तो हा मोल्ड आहे. हा मोल्ड आहे. याला ठसे नाही म्हणत, हा मोल्ड असतो. अख्खा पूर्ण पंजाचा मोल्ड आहे. रामदास कदम याचं शिक्षण थोडं कमी आहे मोल्ड आणि ठशामधला. आणि रामदास कदम यांचा आरोप आहे की बाळासाहेब गेल्याच्या नंतर त्यांचे ठसे घेतले. बाळासाहेब गेल्याच्या नंतर ठसे घेतले हा त्यांचा आरोप आहे. असे कुठले ठसे घेतले असतील, त्याचा उपयोग काय झाला, अशा ठशांचा काय उपयोग होतो? स्विस बँकेतून पैसे काढले. स्विस बँकेची पद्धत रामदास कदमला माहिती आहे का? रामदास कदमचं अकाउंट आहे का तिकडे स्विस बँकेत, की अशा प्रकारचे ठसे घेऊन स्विस बँकेतनं पैसे येतात? अहो, कमीत कमी आपण मीडियाच्या लोकांनी तरी असे प्रश्न विचारायला पाहिजे की स्विस बँकेतनं पैसे काढायची पद्धत, अशा प्रकारचे ठसे हे स्विस बँकेत. बाळासाहेबांचं मृत्यूपत्र माझ्याकडे आहे, त्याच्यामुळे बाळासाहेबांची संपत्ती काय होती ही माझ्यापेक्षा जास्त कोणालाही माहीत नाही. नाही, पण परत साहेब ते आरोप करताना त्यांनी एक शरद पवारांचंही विधान सांगितलेलं आहे. ते म्हणतात की शरद पवार जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी मिलिंद नार्वेकर यांना म्हटलं की आणखी किती बाळासाहेबांच्या बॉडीचा छळ करा. भेटायला सोडलं. शरद पवार तर साहेब आहेत ना आज, याचं उत्तर पवार साहेब देऊ शकतात ना. पवार साहेब तर आहेतच ना आज हयात. मिलिंद नार्वेकर देखील आहेत. हे वातावरण तयार करतायत, अशा प्रकारची उत्तरं द्यायची, अशा प्रकारचे. माझं म्हणणं असं आहे की मी आता कोर्टात फाईल करतोय, कोण डॉक्टर साहेब ते समोर घेऊन या ज्यांच्या माहितीच्या आधारावरती तुम्ही बोललात. आम्हाला पण बघायचं आहे की खरोखर कोण डॉक्टर असा आहे की ज्याने हे सांगितलंही खोटी बातमी पसरवली आहे. हे केवळ हवेत बार सोडायचे. परंतु आमचा राग आहे की बाळासाहेबांच्या मृत्यूचं देखील लोक राजकारण करतायत. यांनी सगळे प्रयत्न करून बघितले. पक्ष चोरून बघितला, काय होत नाही. माणसं चोरून बघितली, काय होत नाही. आता बाळासाहेबांच्या मृत्यूचं राजकारण करायचं आणि उद्धव ठाकरे कसे वाईट आहेत हे चित्र पोर्ट्रेट करायचं, हे चुकीचं आहे. आणि म्हणून मी आज उत्तर द्यायला समोर आलो. तुम्ही म्हणालात की त्या काळात अनेक लोक मातोश्रीवर येत होते, पण रामदास कदम यांचं म्हणणं आहे की दुसऱ्या मजल्यावर बाळासाहेबांच्या खोलीत कोणाला जाऊच दिलं जात नव्हतं. अहो, कोण सांगते? रामदास कदम खोटं सांगतायत. उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी तिकडे बाहेर असलेल्या लोकांसाठी कित्येक लोक तिकडे होते. असं हे मी परत सांगतो, मी या गोष्टीचा साक्षीदार आहे, कारण मी तिथे स्वतः होतो. तिथे बाळासाहेबांना भेटायला असंख्य लोक येत होते. वरती जाऊ दिलं जात नव्हतं. का वरती जाऊ दिलं नव्हतं? वरती सतत लोक येत होते. आता खूप मोठे आलेले लोक वरती तर येतच होते, उद्धव साहेबांना भेटत होते, त्यांच्याशी चर्चा करत होते. ते हे असंही म्हणाले की अँब्युलन्स घेऊन शिवाजी पार्कात अहो, हा विषय मला माहिती आहे. बाळासाहेबांचा मृत्यू ज्यावेळेला दुपारी जाहीर केला त्यावेळेला असा एक प्रस्ताव आला. मी त्या मीटिंगमध्ये होतो की उद्या सकाळी बाळासाहेबांचं पार्थिव इथून अँब्युलन्सने सरळ घेऊन जायचं शिवाजी पार्कला आणि शिवाजी पार्कला दर्शनासाठी ठेवायचं, हा एक प्रस्ताव होता. परंतु काही वेळाने असं ठरलं की प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे
त्याच्यामुळे इथून अँब्युलन्स तिथे पोहोचेपर्यंत वेळ लागेल, त्याच्यापेक्षा सरळ इथूनच अंत्ययात्रा सुरू करू आणि तो तसा निर्णय झालेला आहे. हे रामदास कदम हा काय एकमेव शिवसेनेचा नेता त्यावेळेला नव्हता. तिथे सगळे जे शिवसेनेचे नेते होते ते सगळे नेते मिळून निर्णय घेत होते. एक एक आता फक्त त्यांच्या सोयीच्या गोष्टी ते फक्त सांगतायत, परंतु हा निर्णय त्यावेळेला असा होता की अँब्युलन्सने बाळासाहेबांना शिवाजी पार्कला न्यायचं आणि तिथे त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनाला ठेवायचं. परंतु नंतर निर्णय बदलला आणि नंतर असं ठरलं की बाळासाहेबांची अंत्ययात्रा इथूनच सुरू करायची, कारण सगळे लोक सकाळी मातोश्रीकडे येतील आणि त्यामुळे मग इथून नेणं कठीण जाईल आणि म्हणून मग तशाच प्रमाणे अंत्ययात्रा सकाळी सुरू झाली. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटले की म्हणजे आपल्या पक्षाने असं सांगावं की दिवाळी होऊन जाऊ देत म्हणून 2 दिवस ते पार्थिव ठेवलं होतं, त्यांनी सांगावं. असं बिलकुल झालेलं नाही. मी स्वतः या गोष्टीचा परत सांगतो, असं कोणाचाही मृतदेह ठेवता येतो का, मेडिकली ठेवता येतो का विचारा. असा कोणाचा मृतदेह ठेवता येत नाही, तो शक्य नाही शवागाराशिवाय ठेवणं. आणि त्यामुळे रामदास कदम हे जे काही सांगतायत हे आता शिड्या कळीला ऊत आणतायत. त्यांचे अपराध आता शिशुपालाचे झालेले आहेत. माझा प्रश्न असा आहे, आणि जर उद्धव ठाकरे इतके वाईट होते मग 2014ला तुम्ही मंत्रिपद का घेतलं? त्यांच्याकडनं भिकाऱ्यासारखी 2015ला मुंबई महानगरपालिकेतनं मला परत पाठवा हे जे काही सतत होतं, जे म्हणतात ना भिकेचा कटोरा, हे भिकेचा कटोरा घेऊन फिरत होते. यांच्या निवडणुकीची सूत्र माझ्याकडे होती. माझी आई ज्या दिवशी वारली त्या दिवशी 15 डिसेंबरला मी यांच्या निवडणुकीची सूत्र घेतली. यांच्या निवडणुकीसाठी अहोरात्र कष्ट मी घेतलेले आहेत. आणि मग त्यावेळेला मी बघितलेलं ना उद्धव ठाकरेंच्या मागे कसे फिरत होते ते.